सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आपण नाशिक हायवेला आपण आहोत आता. गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आपण नाशिक हायवेला आहोत आता आणि चाललं आहे महाशेष घाट. बघूया कधी पोहोचतो आहे. पुढून मला काय शूट करायला भेटलं नाही. आता इथे HP पेट्रोल पंप इथे थांबलो आपण. नमस्कार, सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग. आपण आत्ता आहोत नाशिक हायवेला. आज वेगळ्या रूटने चाललो आपण. इकडून आलो आहे आणि चाललो आहे महाशेष घाटला. बघूया किती वेळ लागतो. इथून आता 2 तास दाखवत आहे. पाडग्याच्या जरा अगोदर आहो आपण. आता पेट्रोलसाठी जरा थांबलो होतो. पेट्रोल वगैरे भरलं आणि आता निघतो पुढे. सायनला आपला पेट्रोल आज मी नाही घेतलं. म्हटलं किती जाते बघूया जरा. तर मी म्हटलं एक पेट्रोल पंप दिसला आणि कारण या रोडला पेट्रोल पंप कमी आहेत खूप एकदम. म्हणजे मी बघितलं आता इथपर्यंत इथे हेपर्यंत कमीच आहेत. मध्ये आहेत ठाण्याला वगैरे, ते आतमध्ये आहेत. हायवेला नियर बाय नाही आहे हायवे टच. सो याची काळजी घ्यायची आहे ह्या रूटला आलात तर. आणि आत्तापर्यंत रोड तर चांगला आहे, मध्ये कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत, तर काळजी घ्या जरा. चला आता पुढे तर जाऊया, निघूया आता आपण इथून. बघा आता आपण इथे थांबलो आहे आणि शहापूर हे तिकडे लेफ्टला दाखवेल. याच्या बघा इथून म्हणजे मॅपवरून बरोबर दाखवते. आपण इथून आलो होतो नाशिक हायवेवरून आणि हा लेफ्ट मारून पुढे एक राईट मारायचा आपल्याला. चला. आपण अजून थोडा 20-25 किलोमीटर आहे, लांब आहे. हे बघा इथे शिवनेरी किल्ला पण त्याच्या पुढे आहे, महाशेच्या पुढे. अजून 25 किलोमीटर आहे. हे बघा इथून आपण आलो. हवेपासून डायरेक्ट सरळ आणि एक पुढे एक लेफ्ट येतो बस. आणि इथे थांबलो जरा वॉटर ब्रेकसाठी. आपण वॉटर ब्रेक घेतला जरा. आणि हे बघा इथून आलो डायरेक्ट हायवेवरून. तुम्हाला एक लेफ्ट म्हणजे हायवेवरून सरळ आलात की एक रोड संपतो तिथे. राईट आणि लेफ्ट येतो. राईटला एक मुरबाड आहे आणि लेफ्टला आपलं महाशेष घाट. लेफ्ट मारला की सरळ सरळ तिकडून यायचं तुम्ही. चला तर आता पुढे किती वेळ लागते बघूया. पोहोचून तुम्हाला डायरेक्ट आता ब्लॉक कापून स्टार्ट करू. घाट ऑलमोस्ट स्टार्ट झालेला आहे आणि नजारा बघा आजूबाजूचा.
आपण आहोत आता माळशेज घाटात. हे बघा हा नजारा एकदम भारी. खूप पॉईंट्स आहेत तिथे थांबायला वगैरे, जवळ तिथे थांबू शकता तुम्ही. हे बघा एक इथे पाठी आहे पॉईंट. आज संडे असल्यामुळे थोडा गर्दी आहे इकडे तिकडे. तरी नशीब पाऊस नाही, पाऊस असतं तर मग अजून गर्दी असते. आणि पावसाळ्यात अजून एकदम सुंदर दिसते. आपण आता पोचलोय बघा टनलच्या इथे. माळशेजचा टनल आहे इथे. इथून आलोय पूर्ण बघा, इथून असं पूर्ण फिरून गोल राऊंड घेऊन मग इथे आलो आपण. आणि टनलमध्ये बघा मस्त चित्रकृती केली आहे. हे फोटोमध्ये पाहिलं होतं का इंस्टाग्रामला, मला स्वतः बघायचं होतं. आणि माळशेज घाटला यायचं हे आपला पहिल्यांदाच होते. मस्त एकदम. पाऊस असता तर अजून भारी मजा आली असते. पण ठीक आहे. टनलमधून आत्ता वरती आलो हे बघा. आणि इथे असे पॉईंट आहेत छोटे छोटे थांबायला घाटावर. ते मॅगी वगैरे असं काय ना काय भेटू शकतं तुम्हाला वरती आल्यावरती. मस्त पॉईंट आहेत बसायला, थोडं रिलॅक्स करायला घाटात आल्यावर. आणि पुढे जाऊन थोडं एक म्हणजे 1 किलोमीटरवरती घाट संपतो. हा MTDC लिहिलं आहे तिथे. माळशेजचं MTDC आहे तिथे. तिथे घाट संपतो. आणि हा इथून पुण्यावरून येणाऱ्यांना इकडे नगरला वगैरे जातो रोड. आणि हा आपल्या इथून मुंबईवरून वगैरे येतो आपण ते. तर आपण सरळ असं खाली जाणार इथे परत. मस्त आहे एकदम. एक्सपिरियन्स भारी होता. आपली गाडी इथे, गाडी न थकता आलेली आहे वरती एकदम. म्हणजे ती थकणार तर नाही, आपण तसं त्याला केअर करतो, त्याची काळजी घेतो तशी. एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप भारी होता. मस्त आहे एकदम. येण्यासारखा प्लेस आहे. आणि पावसाळ्यात तर अजून भारी येईल. पण मे बी बाईकवरती अजून जास्त मजा येईल. शूटिंग वगैरे तर थोडा डाऊटफुल आहे जर येणार असेल तर. बाकी काय गोप्रो वगैरे असेल तर करू शकतो आपण. तो मोबाईलवरून करतो अजूनपर्यंत. बघूया पुढे काय प्लॅनिंग होतं आहे काय होतं आहे नाही. मला अपडेट तर भेटणारच. पण मस्त प्लेस आहे. मी पहिल्यांदा आलो आहे. मला म्हणजे मी या साईडला आलोच नाही कधी. आपलं मुंबई गोवा तिकडे फिरायची सवय आहे. नाशिकला म्हणजे नाशिक हायवे म्हणजे एकदा इगतपुरीला आलेलो आहे. त्याचा व्हिडिओ पण आहे. इगतपुरीला येऊन मग पुढे इगतपुरी येऊन मग डायरेक्टली घरी गेलेलो आम्ही. पण हे इगतपुरी ह्याच्याकडून पुढे आहे, ह्याच्याकडून पुढे आहे एकदम. कसारा घाट वगैरे करून जावं लागतं. हा जवळ आहे म्हटलं तर मुंबईवरून. सो तर तुम्हाला बघा कधी याल. मस्त प्लेस आहे. मुंबईवरून 1-3 तास पकडून चाला यायला. आणि पेट्रोल पंप वगैरे आहेत बरेचसे इथून. मला तिकडे मी कल्याणच्या अगोदर जरा तिथे तेवढा पेट्रोल पंप भेटला तेवढाच. त्याच्यानंतर मग मी मला असं वाटलं की नसेल पुढे, म्हणून मी तिथे फिल करून घेतलं. पण आहेत पेट्रोल पंप आणि हॉटेल्स खूप आहे तिथे. सो या तुम्ही आणि थोडासा टाईम द्या स्वतःला. असं काहीच आहे इथे बघा. हे असं स्पॉट बनवलेले आहेत जागोजागी. इथे एक दुकान आहे आणि खाली एक दुकान आहे.
आपण तिथून आलो. मस्त आहे, बोल भारी वाटलं एकदम यायला इथून. बघा आता आपण तिकडून उतरलो आणि अजून एक पॉईंटवर आलो आहे बघा. इथून एंड आहे. हा पॉईंट सर्वात मोठा आहे असं वाटतं मला. पॉईंटचा काहीतरी नाव पण आहे. इथून एवढं पूर्ण फिरू शकता तुम्ही. हे बघा, इथून पूर्ण कनेक्टेड आहे. वरती आपला रोड आहे, पूर्ण फिरू शकता इथून आणि पूर्ण नजारा दिसतो इथून. भारी एकदम. दुसऱ्या पॉईंटला आलं बघा. घाटाच्या बाजूला जो असं कन्सेप्ट आहे पॉईंट्स देण्याचा, म्हणजे कोणी थांबू शकते. एकदम भारी आहे आणि जवळून एकदम हाईट बघता येते किती आहे. सो अशा प्रकारे होती आपली संडे राईड. एकदम भारी झालेली आहे आणि असा बॅकग्राऊंड परत कधी भेटेल माहीत नाही, पण मस्त एकदम. चला तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि कमेंट करा जे जे याच्या अगोदर माळशेज घाटला येऊन गेलेत आणि माझ्याकडून काय राहिलं असेल तर. चला तर भेटूया. बाय बाय.